अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्तभक्तांनो, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास. आजचा विषय आहे योग आणि अध्यात्म. योग आणि अध्यात्म हे भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचे दोन मुख्य स्तंभ आहेत. वर पाहता हे दोन्ही शब्द जरी वेगळे वाटले तरी प्रत्यक्षात ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शारीरिक आरोग्यापासून ते आत्मसाक्षात्कारापर्यंतचा प्रवास म्हणजे योग आणि अध्यात्म. योग या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील युज या धातूपासून झाली आहे, ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र करणे असा होतो. शरीर, मन आणि आत्मा यांना एकमेकांशी जोडणे म्हणजे योग. अनेकांचा असा गैरसमज असतो की योग म्हणजे केवळ शारीरिक कसरती किंवा आसने, पण योग त्याहून बरेच व्यापक आहे. तर अध्यात्म या शब्दाची फोड अधिक आत्मन अशी होते, म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान. मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, या सृष्टीचा आणि माझा काय संबंध आहे, या प्रश्नांचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा विकास, जीवनाचा, महाजीवनाचा, परमजीवनाचा विकास. अध्यात्म हा कोणताही विशिष्ट धर्म किंवा कर्मकांड नाही, तर तो एक अंतर्गत प्रवास आहे. स्वतःमधील दोषांना दूर करून अहंकाराचा त्याग करणे आणि प्रत्येकामध्ये त्या ईश्वरी तत्वाचा अनुभव घेणे म्हणजे अध्यात्म. यामध्ये प्रेम, करुणा, कृतज्ञता आणि आंतरिक शांतता या मूल्यांना महत्त्व असते. काही जण अध्यात्म धर्माशी जोडतात आणि काही जण एका अलौकिक शक्तीशी किंवा निसर्गाशी जोडतात, तर काही जण ते आपल्या अंतर्मनाशी जोडलेले आहे असे मानतात. तुम्हाला ते कसेही जाणवले तरी अध्यात्माचे फायदे बरेच आहेत. तुमच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यापासून ते तुम्हाला जीवनात अधिक समाधानी बनवण्यापर्यंत अध्यात्म बहुउपयोगी आहे. योग्य जगण्यासाठी आणि आपली खरी ओळख पटण्यासाठी अध्यात्म अत्यंत आवश्यक आहे. योग हे साधन आहे आणि अध्यात्म हे त्याचे साध्य आहे. अध्यात्म आपल्याला आपल्या आंतरिक स्तोत्राशी जोडले जाण्यात आणि भूतकाळातील वेदना आणि भविष्यातील चिंतांना न जुमानता वर्तमान क्षणी आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही योगासने आणि प्राणायाम करता तेव्हा तुमचे शरीर निरोगी होते आणि मन शांत होते. शांत झालेल्या मनामध्येच अध्यात्माचे विचार रुजू शकतात. म्हणूनच योगाशिवाय अध्यात्म कठीण आहे आणि अध्यात्माशिवाय योग केवळ एक व्यायाम ठरतो. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात योग आणि अध्यात्म अत्यंत आवश्यक बनले आहे. तुम्ही जीवनाचा अर्थ शोधत आहात का? तुम्ही त्या असीम शांततेसाठी भुकेले आहात का? तुम्ही प्रार्थना आणि ध्यान करता तेव्हा तुम्हाला शांती मिळते का? तुम्ही सहानुभूती दाखवून इतरांना मदत करता तेव्हा तुम्हाला खूप समाधान वाटते का? जेव्हा तुम्ही सर्वोच्च शक्तीला शरण जाता तेव्हा तुम्हाला सुरक्षिततेची भावना वाटते का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असल्यास तुम्ही खरोखर आध्यात्मिक आहात. शांततेने जगण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. अध्यात्माचे पालन पोषण करणारी कोणतीही गोष्ट म्हणजे अध्यात्म. योग्य विश्रांती, थोडे ज्ञान, आपली दृष्टी व्यापक करणे हे सर्व अध्यात्माचे भाग आहेत आणि हे सर्व सुसंस्कृत आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. योग, ध्यान आणि प्राणायाम मनाला शांत करतात. त्यामुळे मानसिक ताण, चिंता आणि नकारात्मक भावना कमी होतात, ज्यामुळे तुम्हाला आतून शांती मिळते. नियमित योग साधना जीवनात संतुलन आणि सुसंवाद स्थापित करण्यास मदत करते. ध्यान करणे हा योग आणि अध्यात्म यांच्याशी जोडलेला एक भाग आहे. तुमच्या सभोवतालच्या गोष्टींवर विचारपूर्वक प्रतिक्रिया करण्यात ध्यान तुम्हाला मदत करते. ते तुमच्या संवेदना शांत करते आणि परिस्थितीवरील तुमच्या प्रतिक्रिया सुधारते. अगदी 5 मिनिटे ध्यान केल्याने तुम्हाला तणाव, चिंता आणि राग, अहंकार, मत्सर इत्यादी नकारात्मक भावनांशी लढण्यास मदत होऊ शकते. योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी बनवतो आणि आपले चैतन्य वाढवतो.
आपल्याला आपल्या अंतर्मनाशी सहजपणे जोडण्यास मदत करतो. आपले शरीर मजबूत करून शरीराला लवचिकता प्रदान करण्यासाठी योग हे एक उत्तम तंत्र आहे. प्राणायाम आपला श्वास सुधारतो, आपली जागरूकता वाढवतो. अध्यात्माच्या मार्गावर प्रगती करायची असेल तर योग आणि प्राणायाम आवश्यक आहे. कारण तालबद्ध श्वसन केल्याने लयबद्ध श्वासोश्वासाचे तंत्र तुमच्या फुफ्फुसांचा विस्तार करण्यास मदत करते, तुम्हाला तणावाच्या बंधनातून मुक्त करते आणि तुम्हाला जीवनाची चांगली बाजू दाखवते. ती तुमच्यातील ऊर्जा वाढवते आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास, शांत आणि वर्तमान क्षणात ठेवते. इतकेच नाही तर आजारांपासून बरे होण्यास मदत करून प्रतिकार शक्ती सुधारते. योग हे केवळ शारीरिकच नाही तर आत्मा, मन आणि शरीर यांचे संतुलन साधण्याचे साधन आहे. विशेषतः जर एखाद्याला अध्यात्माच्या मार्गावर चालायचे असेल तर ते योगाशिवाय अपूर्ण आहे. योगाद्वारे व्यक्तीला आध्यात्मिक फायदे मिळू शकतात. योग हे सुखी जीवनासाठी एक सर्वांगीण पॅकेज आहे. ते शरीर, मन आणि श्वास यांना एकरूप करण्याचे, तसेच आपल्या अस्तित्वाच्या अंतरात्म्याशी म्हणजेच आपल्या जीवनाच्या आध्यात्मिक पैलूशी जोडण्याचे तंत्र प्रदान करते. थोडक्यात सांगायचे तर योग आपल्या शरीराला आणि मनाला शक्ती देतो, तर अध्यात्म आपल्या आत्म्याला शांतता आणि आनंद देते. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्यासारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.